नमस्कार. आज आपण उपयोजित लेखन यामध्ये पत्रलेखनाचा अभ्यास करणार आहोत. पत्रलेखन ही एक कला आहे. आपल्या मनातील भाव, विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम. पत्रलेखन म्हणजे एकमेकांचा निरोप लिहून पाठवणे. पत्र हा परस्पराशी संवाद साधण्याचा, दळणवळणाचा लेखन प्रकार आहे. उत्तम पत्रलेखन ही एक कला आहे. पत्रलेखन म्हणजे परस्पराशी केलेली हितगुज. पत्रलेखन म्हणजेच मनमोकळा केलेला संवाद होय. पत्रलेखनाचे प्रकार. क्रमांक 1. अनौपचारिक पत्रे. यालाच कौटुंबिक किंवा घरगुती पत्रे असेही म्हटले जाते. प्रामुख्याने आई बाबा, मामा मामी, काका काकी, भाऊ बहीण, मित्र, शिक्षक, मावशी, नातेवाईकांना लिहिलेली पत्रे म्हणजे अनौपचारिक पत्रे असतात. क्रमांक 2. औपचारिक पत्रे. यालाच व्यावहारिक पत्रे, कार्यालयीन पत्रे किंवा व्यावसायिक पत्रे असेही म्हणतात. एखादी मागणी, माहिती, चौकशी, तक्रार, विनंती करण्यासाठी औपचारिक पत्रांचा आपण वापर करतो. अगोदर आपण उजव्या बाजूला पत्रलेखन करणाऱ्याचा पत्ता लिहित होतो. आता त्याची गरज नाही. औपचारिक पत्रे आणि अनौपचारिक पत्रे यामधील फरक आणि यामधील साम्य. औपचारिक पत्रे. प्रती लिहिल्यानंतर व्यक्तीचा हुद्दा लिहावा. पत्राचा विषय अचूक शब्दात आणि त्याचा आशय सुद्धा अचूक शब्दात लिहावा. पत्राच्या शेवटी डावीकडे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता लिहावा. अनौपचारिक पत्रे. व्यक्तीचा योग्य नात्याप्रमाणे उल्लेख सन्मानपूर्वक करावा. पत्रात विषय लिहिण्याची गरज नाही, परंतु भावना प्रभावी शब्दात मांडली गेली पाहिजे आणि विस्तृत लेखन असावे. पत्राच्या शेवटी डावीकडे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता असावा. दोन्ही पत्रामध्ये पत्रलेखनाचा मजकूर 2 परिच्छेदात असावा. आपण ज्यांना उद्देशून पत्र लिहितो किंवा पत्ररूपाने बोलतो त्यांना पुरेसा मान सन्मान देऊन अभिवादन करून पत्रलेखनाला प्रारंभ करावा. उदाहरणार्थ, आई वडिलांसाठी तीर्थरूप यांना सानविवी, वडील मंडळींना तीर्थस्वरूप, गुरुवर्य किंवा शिक्षकांना गुरुवर्य यांना सादर नमस्कार, विनंती विशेष. लहान भाऊ बहीण असेल तर प्रिय, अनेक उत्तम आशीर्वाद. मित्रमैत्रिणींना प्रिय मित्र, प्रिय मैत्रीण, सप्रेम नमस्कार आणि सन्माननीय व्यक्तींना माननीय असा आपण उल्लेख करावा. पत्रलेखनाची मांडणी. तर आता आपण पत्रलेखनाकडे वळूया. पत्रलेखन करत असताना खालील निवेदन वाचा व त्या खालील कृती सोडवा अशा प्रकारचा प्रश्न किंवा या प्रकारचे प्रश्नाचे स्वरूप असेल. त्यापैकीच एक नमुना म्हणून एकाच कृतीवर आधारित आपण विनंतीपत्र आणि अभिनंदनपत्र म्हणजे एक औपचारिक आणि एक अनौपचारिक पत्र आपण अभ्यासणार आहोत. भारत विद्यालय आयोजित चित्रकला स्पर्धा 1 जानेवारी. अंबा हनुमान, अंबाजोगाई रोड, लातूर 413512. परीक्षक श्री प्रमोद जाधव.
साई रोड, तिरुपतीनगर, लातूर 413512. या कृतीवर आधारित आपण एक विनंतीपत्र आणि एक अभिनंदन पत्र लिहिणार आहोत. चित्रकला स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उपस्थित राहण्याची विनंती करा किंवा चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या तुमच्या मित्राचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. विनंती पत्र. दिनांक 25 डिसेंबर 2018. प्रति माननीय श्री प्रमोद जाधव. परीक्षक साई रोड, तिरुपतीनगर, लातूर 413512. विषय चित्रकला स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उपस्थित राहणे याबाबत. महोदय, आमच्या प्रशालेतील विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास हे विनंतीपत्र लिहित आहे. आपण चांगले चित्रकार म्हणून तर आम्हाला परिचित आहातच. अनेक चित्रकला स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून आपण उत्तम अशी भूमिका पार पाडत आहात. आमच्या शाळेमध्ये 1 जानेवारीला चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे. आमच्या या चित्रकला स्पर्धा परीक्षकाचे स्थान स्वीकारून आम्हास उपकृत करावे ही विनंती. प्रवास खर्च, मानधन या बाबींची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आमची ही विनंती स्वीकारून आम्हाला सहकार्य करावे ही कळकळीची विनंती. आपला विश्वासू विनोद जाधव, विद्यार्थी प्रतिनिधी, भारत विद्यालय, अंबा हनुमान, अंबाजोगाई रोड, लातूर 413512. ईमेल अभिनंदन पत्र. दिनांक 10 जानेवारी 2019. प्रिय मित्र आकाश, सप्रेम नमस्कार. आकाश, तुझे मनापासून हार्दिक अभिनंदन. आज सकाळी दैनिक वर्तमानपत्रामध्ये दुसऱ्या पानावर तुझा फोटो आणि तुझ्या शाळेतील चित्रकला स्पर्धेमध्ये पहिला आलास ही बातमी वाचून मला खूप आनंद झाला. मी तुझा मित्र आहे याचा मला अभिमान वाटला. लहानपणापासूनच तू छान चित्र काढायचास हे मला आठवले. 10वीचा अभ्यास उत्तम प्रकारे सांभाळूनही चित्रकला स्पर्धेत तू हे जे नेत्रदीपक व घवघवीत यश मिळवलेस याचा मला सार्थ अभिमान आहे. तुझ्या या अतुलनीय यशाचे श्रेय तू तुझ्या गुरुजनांना, कुटुंबियांना दिलेस ही गोष्ट मला जास्त कौतुकास्पद वाटते. भविष्यातही तुला असेच उज्ज्वल यश लाभो अशी सदिच्छा मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुझे अभिनंदन. तुझा मित्र विनोद जाधव, श्यामनगर, लातूर 413512. भ्रमणध्वनी. ईमेल. आज आपण लेखन कौशल्यातलाच दुसरा भाग आत्मकथन हे पाहणार आहोत. तुम्हास माहीत असलं पाहिजे की कोणताही निबंध लिहिताना किती लिहिलं याला महत्त्व नसतं, तर त्यापेक्षा त्या निबंधात काय लिहिलं आणि कसं लिहिलं याला महत्त्व असतं. म्हणजेच आपण शब्दमर्यादा ओलांडून खूप किंवा भरपूर लिहिलो म्हणजे चांगले गुण मिळतात हे चुकीचं आहे.
किंवा असा समज नक्कीच आपला गैर आहे. त्यासाठी आपणास निबंधात काय आणि कसे लिहिले पाहिजे याला जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे. आज आपण आत्मकथन करताना लक्षात घ्यायचे मुद्दे कोणकोणते आहेत हे सर्वप्रथम पाहणार आहोत. तत्पूर्वी आत्मकथन लिहिण्याचा उद्देश काय आहे किंवा आत्मकथन हे लेखन कौशल्यातला घटक आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. आत्मवृत्त निबंध लिहिण्यामागे आपल्याबरोबर दुसऱ्यांच्या सुखदुःखांचा आपण विचार केला पाहिजे. सजीव आणि निर्जीव सर्वांच्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत, तरच एकमेकांना सुख देण्याचा आपण प्रयत्न करू. तुम्हा मुलामध्ये हा संस्कार रुजला पाहिजे. म्हणूनच आत्मवृत्त किंवा आत्मकथन हा लेखन प्रकार आपणास शिकायचा आहे. आपण स्वतःला विसरून निबंधासाठी दिलेला घटक आपण स्वतःच आहोत असं समजून सुख दुःख आजमावणे गरजेचे असते. म्हणजेच आपण दुसऱ्याबद्दल बोलताना वागताना त्यांच्या भावनांचा विचार करायची सवय लागेल. म्हणूनच आत्मवृत्त म्हणजेच काल्पनिक लेखन करणे गरजेचे आहे. अशा पद्धतीनं आपणास आत्मकथन जर करावयाचं असेल तर कृतीपत्रिकेत दिलेला घटक हा आपण स्वतःच आहोत असं अगोदर समजून घेतलं पाहिजे आणि त्याचं मग सुख दुःख आपण अजमावून आपण मुद्देसूद मांडलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. अशा पद्धतीने हे आत्मकथन करताना कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यावयाच्या आहेत हे सर्वप्रथम पाहणं गरजेचं असेल किंवा ठरेल. सजीव आणि निर्जीव घटकांबाबत सर्व समावेशक विचार करणे, त्यांच्या भावना, सुख दुःख, सवयी, उपयोग, कार्य यांचा शोध निरीक्षण शक्तीने घेणे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे आपण स्वतः ती वस्तू आहोत अशी कल्पना करणे. नंबर 4 कल्पना शक्तीच्या माध्यमातून नाट्यपूर्ण रीतीने कल्पना मांडणे. आणि महत्वाचा भाग म्हणजे शेवटचा, संपूर्ण लेखन हे प्रथम पुरुषी एकवचनी भाषेतच करणे. नेहमी आपण प्रथम पुरुषी एकवचनी भाषेत न लिहिलेले निबंधही पाहतो आणि मग अशी फार मोठी चूक आपण करू नये ही गोष्ट लक्षात घ्यावी. आत्मकथन करण्यासाठी कृतीपत्रिकेत वेगवेगळ्या प्रकारच्या मूल्यमापन कृती विचारल्या जातात. त्याही आपणास माहीत असल्या पाहिजेत. त्या कृती कोणत्या प्रकारच्या असतात तर एखाद्या वस्तूचे चित्र दिले जाईल, ती वस्तू आपल्याशी बोलत आहे अशी कल्पना करून आत्मकथन लिहायला सांगितले जाईल. तर कधी कधी एखादा प्रसंग किंवा दृश्य दिले जाईल व त्यातील एक घटक आपल्याशी बोलत आहे अशी कल्पना करून आत्मकथन लिहा म्हणून सांगितले जाईल. किंवा कधी कधी अशीही कृती विचारली जाते, एखादा प्रसंग किंवा दृश्य दिलं जाईल, एखादं चित्र दिलं जाईल, त्या चित्रातलीच एक वस्तू किंवा त्या चित्रातला एक घटक दुसऱ्या घटकाशी बोलतो आहे अशी कल्पना करून आपणास त्याचे आत्मकथन लिहावयाचे असते. अशा पद्धतीनं मूल्यमापन कृती विचारल्या जातात, त्यावर आपणास आत्मकथन
लिहावे लागेल. आता सर्वप्रथम आत्मकथन लिहिण्यासाठी एक आपण नमुना प्रश्नकृती देऊयात. या ठिकाणी नमुना प्रश्नकृती दिलेली आहे. खाली दिलेल्या चित्रातील कोणताही एक घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा. या ठिकाणी एक चित्र दाखवलेलं आहे. त्या ठिकाणी एक वटवृक्ष आहे, चिमणी आहे, चिमणीचं घरटं आहे, शिवाय खाली हिरवं गवत सुद्धा आहे. या चित्रातील कोणताही एक घटक आपल्याशी बोलत आहे अशी कल्पना आपण करावयाची आहे आणि त्यावर आपणास आत्मकथन लिहायचंय. मग आपण कोणतंही निवडू शकतो. या ठिकाणी या चित्रातून आत्मकथन लिहिण्यासाठी आपण चिमणी हा घटक निवडलेला आहे. म्हणून चिमणीचे आत्मवृत्त हे आत्मकथन पाहूयात. सुरुवातीला प्रश्न 5वा ई असा उल्लेख त्या ठिकाणी करावा. खालच्या लाईनमध्ये चिमणीचे आत्मवृत्त निबंधाचा शीर्षक लिहून त्याला अंडरलाईन करावी आणि प्रत्यक्ष परिच्छेद पाडून निबंध लिहायला सुरुवात करावी. पाहूयात निबंध आता आपण. चिऊताई चिऊताई दार उघड, चिऊताई चिऊताई दार उघड. अरे कोण हाक मारतोय तो? कशाला आला आहेस बाबा? माझी कहाणी ऐकायला? ऐक तर. तू म्हणतोस हल्ली मी कुठे दिसत नाही. काय करू? आज आम्हाला जगणे अगदी मुश्किल झाले आहे. शहरात तर आमचे रोजचेच मृत्यू. माणसांना काय नव्या नव्या यंत्रांची हाव, त्यात आमचा जातोय जीव. अरे मोबाईलमुळे तर आमची जमातच नष्ट होते की काय या प्रश्नाने जीव अगदी हैराण झालाय बघ. आमच्या जन्मांचे काय सांगू तुला. झाडांच्या फांदीवर झुलणाऱ्या छोट्याशा घरट्यात आमचा जन्म. किती आनंदात वाढतो आम्ही. पण आज जच राहिली नाहीत. माणसाने बेसुमार कत्तल करून नष्ट केल्या आमच्या वस्त्या. काय सांगू. कुठे खिडकीच्या कोपऱ्यात, छपरावर, बिळात मिळेल तिथे राहतो. किडे मुंग्या खाऊन जगतो आम्ही. कधीतरी शेतातले दाणे, धान्य, दुकानातले पडलेले दाणे हेच आमचे अन्न. पण मोबाईलचे आवाज, ध्वनी लहरी, शेतातल्या बियाणांना लावलेले विषारी औषध, किडेमुंग्या मारण्यासाठी होणाऱ्या फवारण्या यामुळे कधी मरण येईल याचा नेम नाही बघ. सगळ्या प्रकारच्या प्रदूषणाने जीव अगदी मेटाकुटीला आलाय. अरे आम्ही नष्ट झालो तर किडेमुंग्या वाढत जातील. त्यातून आणखी रोगराई पसरेल आणि हळूहळू हे संकट माणसावर नाही का येणार. देव करो आणि तसे न हो. आम्ही चिमण्या कधी कुणाला त्रास देत नाही. सकाळी लवकर उठावे, दाणे टिपावेत, आनंदाने गाणी गावीत, आभाळात स्वच्छंदपणे विहार करावा, आपल्या पिलांना खाऊ द्यावा, वाढवावे आणि या जगात वावरण्यासाठी त्यांच्या पंखात बळ आणावे. हे आमचे काम निष्ठेने करतो आम्ही. हीच आमची जगाला शिकवण. आम्ही सकाळीच तुमच्या आधी उठून आमच्या चिवचिवाटाने तुम्हाला जागे करतो. आमच्या गोष्टीने बाळाला खूप गंमत वाटते. अंगणात बाळाच्या खाऊतला एक घास आम्हालाही मिळतो. यातच धन्यता वाटते आम्हाला. म्हणून म्हणते, माणसाने अतिरिक्त सुखाच्या मागे न धावता, निसर्गाचा ऱ्हास न करता कसे जगावे याचा विचार करावा. सृष्टीचा विनाश हाच माणसाचा विनाश आहे हे लक्षात घ्यावे. आज आमच्यावर संकट आले, पुढे दुसऱ्या प्राण्यावर किंवा पक्ष्यावर येईल. सजीवांच्या साखळीतील एक एक प्राणी नष्ट होत गेला तर हळूहळू सारी सृष्टी विनाशाच्या वाटेवर चालू लागेल. अनेक कवी, लेखकांनी आमच्यावर कथा कविता लिहिल्या आहेत.
साने गुरुजींचा श्याम एका चिमणीच्या मृत्यूने केवढा दुःखी झाला होता. ती माणसातली पशु पक्ष्यांविषयाची संवेदनशीलता, आमच्यावरचे प्रेम, आपुलकी आज कुठे गेली? मित्रा, आमचे जगणे आणि मरणे आज माणसाच्या हाती आहे. चिमणी म्हणजे सृष्टीतला म्हटला तर एक विलासा जीव, निसर्गाचा एक घटक. पण आम्हालाही जगावेसे वाटते. जगा, जगवा आणि जगूया या नियमाने आपण सारेच जगलो तर या सृष्टीवर स्वर्ग अवतरेल, नाही का? जा, माझी ही गाथा सर्व जगाला सांग. अशा पद्धतीने या ठिकाणी आपणास आत्मकथन पूर्ण करावयाचं आहे. हे लिहिताना किंवा निबंध लिहिताना विविध प्रकारची वाक्य, वेगवेगळी वाक्प्रचार, त्याचबरोबर या ठिकाणी भाषिक सौंदर्याने नटलेले परिच्छेद पण जास्त अलंकारिक नसावेत. जर या सर्व गोष्टीचा विचार करून निबंध लिहिला तर नक्कीच उत्तम होईल. आणखी आत्मकथन लिहित असताना आत्मकथनात नेहमी जो घटक बोलतो आहे किंवा ज्या घटकावर आपणास लिहायचे आहे तो घटक प्रत्यक्ष आपणास बोलतो आहे अशा कल्पना करतो आपण. आणि अशी कल्पना केल्यामुळं तो घटक प्रत्यक्ष आपली कहाणी आपणास ऐकवतो आहे. मग त्याच्या तोंडून बाहेर पडणारी वाक्य किंवा त्याच्या तोंडून बाहेर पडणारे त्याच्या जीवनातले प्रसंग किंवा त्याचा अनुभव आपण ज्या वेळेला लिहितो त्यावेळेला तो दुहेरी अवतरण चिन्हात असला पाहिजे. हा एक बारकावा आपण लक्षात घ्यावा. आणि प्रत्येक परिच्छेदात त्यांनी बोललेल्या घटकाला दुहेरी अवतरणात दाखवणं गरजेचं आहे. दुहेरी अवतरण चिन्ह सुरू करावं, पण सर्वात शेवटीच ते बंद करून दाखवावं. म्हणजे हे आपलं आत्मकथन योग्य पद्धतीने पूर्ण होईल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या उपयोजित लेखनातील बातमी लेखन हा लेखन प्रकार शिकणार आहोत. पूर्वीच्या काळी खेडोपाडी वासुदेव असायचा. हा वासुदेव जणू काही त्या खेड्याचा बातमीदार होता. दुसऱ्या खेड्यात काय घडलं, आजूबाजूच्या परिसरात काय घडलं, तो रोज सकाळी येऊन वासुदेवाची ती गाणी गाता गाता त्यातून सांगून जायचा. म्हणजे वासुदेव हा त्या खेड्यातलं चालतं बोलतं एक वर्तमानपत्र होता. तुम्हाला माहित आहे, सध्याचं युग जे आहे ते माहितीचं युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे. आपण सहज मजेने म्हणतो करलो दुनिया मुठ्ठी में. आता दुनिया मुठ्ठीत करायची म्हणजेच काय, नाही का? घरात बसून जगावर लक्ष ठेवायचं, अशा पद्धतीची आता सध्याची रीत आहे. आता हे जग समजतं कसं, कशातून समजतं? खरं तर ते बातमीतून समजतं. बहुतांश बातमी आपण विविध टीव्ही चॅनल्स जे असतात त्याच्यावर बघतो, वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आपण वाचतो. बातमी म्हणजे काय? ज्यात मी नाही अशी बात, जसे घडले तसे. आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये 5वा आ हा जो प्रश्न आहे तो 10 गुणांसाठी आहे. जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन, 5-5-5 असे हे गुण आहेत. आणि त्यापैकी कोणत्याही 2 कृती आपल्याला सोडवायच्या असतात. आता ही बातमी जी लिहायची ती लिहिताना एक लक्षात घ्या, कोणती असते बातमी? घडून गेलेल्या घटनांची बातमी असते, नियोजित कार्याची बातमी असते. का घडले, कधी घडले, कोठे घडले, कसे घडले, कोण कोण उपस्थित होते, या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ना त्या बातमीत आपल्याला मिळाली पाहिजेत. आता आपल्याला बातमी लेखन करायचं असेल तर कोणते गुण आपल्याकडे असले पाहिजेत? एक म्हणजे आपल्याला लेखन कौशल्य आपल्याकडे असलं पाहिजे.
भाषेचं उत्तम ज्ञान असलं पाहिजे, व्याकरणाचीही जाण असली पाहिजे, सोपी भाषा, समग्र वाचन हे फार महत्त्वाचं आहे. आता व्याकरणाची जाण ही खरंच फार महत्त्वाचं आहे, कारण प्रमाण भाषेमध्ये ही सगळी वर्तमानपत्र असतात. तिथे इकडचा तिकडे शब्द झाला तर गोंधळ होण्याची शक्यता असते. म्हणजे गमतीला एक उदाहरण बघूया आपण. एक बातमी अशी होती की एका कांद्याच्या ट्रक खाली चिरडून 7 मजूर ठार. आता एका कांद्याच्या ट्रक खाली किती गडबड आहे बघा. एकच कांदा होता का ट्रकमध्ये? नाही का? असायला काय पाहिजे होतं, कांद्याच्या एका ट्रक खाली बातमी अशी हवी. पण होतं काय, एका कांद्याच्या ट्रक खाली. चुकलं की नाही? इथेच आपलं हसू होण्याची शक्यता असते, लक्षात ठेवूया. आता बातमी तयार करताना त्या घटनेची सत्यता महत्त्वाची असते, विश्वासार्हता महत्त्वाची असते. तटस्थ भूमिकेतून आपण बातमी लिहावी, अचूक तपशील द्यावा आणि स्वतःच्या मनाचं काहीतरी त्याच्यामध्ये भरीला घालू नये. आता प्रत्यक्ष बातमी लिहिताना मुळात म्हणजे पहिलं काय पाहिजे तिथे, शीर्षक. बरोबर? शीर्षक हा बातमीचा आरसा आहे, आत्मा आहे. नेमक्या शब्दात शीर्षक दिलं पाहिजे. एक सांगायला मला तुम्हाला आवडेल की दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं आणि त्या काळात कुसुमाग्रज म्हणजे तात्यासाहेब शिरवाडकर सकाळ वर्तमानपत्रामध्ये पत्रकारिता करत होते. जेव्हा युद्ध सुरू झालं त्या दिवशी त्यांनी रात्री बातमीचं शीर्षक लिहिलं, पृथ्वी रक्ताने माखून निघाली. आणि त्यावेळचे जे आद्य संपादक होते डॉक्टर परुळेकर, ती बातमी तपासण्यासाठी म्हणून, ते शीर्षक तपासण्यासाठी म्हणून नेलं. तेव्हा परुळेकर त्यांना म्हणाले की शिरवाडकर, बातमीचं हेडिंग तुम्ही काय लिहिलंय, पृथ्वी रक्ताने न्हावून निघाली. आपले वाचक हे कवी मनाचे नाहीत, ते साधे वाचक आहेत आणि म्हणून असं हे हेडिंग जे आहे ते देऊ नका. मग कोणतं देऊ असं तात्यासाहेब म्हणाल्यानंतर त्यांनी थेट सांगितलं, लिहा दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात. बातमी अलंकारिक नसावी, शीर्षक अलंकारिक नसावं आणि बातमी वाचण्याची अशी उत्कंठा वाढावी. आता बातमीचा स्रोत जो आहे ना तो फार महत्वाचा आहे. आमच्या वार्ताहराकडून, आमच्या प्रतिनिधीकडून, आमच्या विशेष प्रतिनिधीकडून, बरोबर ना? हे फार महत्वाचं आहे. स्थळ दिनांक, तिथे घटना कधी घडली हे पाहिजे, कुठे घडली हे पाहिजे. आणि म्हणून उदाहरणार्थ बघा, पुणे दिनांक 5 जुलै, नागपूर दिनांक 27 ऑगस्ट वगैरे. आता आपल्याला बातमी लिहायला सुरुवात करायची. सुरुवातीला अत्यंत महत्वाचा भाग इथे लिहिला पाहिजे की ते वाचताना बातमी वाचण्याची उत्कंठा पूर्ण झाली पाहिजे. नंतर विस्तृत बातमी लेखनाकडे आपण येतो. विस्तृत तपशील त्याच्यामध्ये दिला गेला पाहिजे आणि शेवटी बातमी पूर्ण केली पाहिजे. लक्षात घ्या, बातमी 50 ते 60 शब्दांमध्ये लिहावी, त्याच्या पलीकडे नको. जास्त असं लिहित बसू नका. लक्षात ठेवा, बातमी पालळिक नसावी, अतिरंजित नसावी, व्यक्तिगत निंदा तर नकोच आणि आपल्या बातमी लेखनामुळे समाज भावना कुणाच्या भडकवल्या जातील असं होता कामा नये. मूल्यमापनाची जी कृती आहे ती कशी येते आपल्याला परीक्षेमध्ये? दिलेल्या घटनेवर आधारित बातमी येते, सूचक शब्दांवरून बातमी येते आणि एखाद्या कार्यक्रमाची बातमी येते. तिन्हीपैकी एक येऊ शकेल. आपली तयारी पाहिजे. आता समजा विषय दिलेला आहे की साने गुरुजी व्याख्यानमालेस उत्तम प्रतिसाद, अशी एक बातमी आहे, बरोबर ना? साने गुरुजी व्याख्यानमाला संपन्न, समजा अशी एक विषयाची बातमी आहे. मग आपण ती सुरुवात करणार आहोत. वरती जाड ठळक अक्षरामध्ये शब्दामध्ये लिहूया, साने गुरुजी व्याख्यानमालेस उदंड प्रतिसाद. दिनांक 8 जुलै, ठाणे, आमच्या प्रतिनिधीकडून. हे एका ओळीत झालं. खाली 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान साने गुरुजी व्याख्यानमाला साने गुरुजी विद्यालयात आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेस उत्तम प्रतिसाद मिळाला.
लक्षात घ्या, घटना घडून गेली की ताजीच ती घटना वर्तमानपत्राकडे गेली पाहिजे, बातमी झाली पाहिजे. नाहीतर 10-15 दिवस होऊन गेले आणि नंतर तुम्ही बातमी देत असाल तर ते शिळं होईल. शिळं वर्तमानपत्र कोणी वाचत नाही. पुढे साने गुरुजींचे जीवनचरित्र या व्याख्यानमालेत उलगडून दाखवले गेले. गुरुजींच्या जीवनातील विविध प्रसंग आणि त्यांच्यावर आईने केलेले संस्कार हे ऐकून उपस्थित सर्व पालक, विद्यार्थी आणि शिक्षक खूपच प्रभावित झाले. रोज सकाळी 10 वाजता खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या साने गुरुजींच्या लोकप्रिय गीताने व्याख्यानमालेत सुरुवात होत असे. साने गुरुजी जीवनचरित्राचे अभ्यासक माधव गोरे यांनी ही व्याख्याने दिली. शेवटच्या दिवशी शाळेच्या मुख्याध्यापिका सुधा राऊत यांनी सर्वांचे आभार मानले आणि मुलांचे कौतुक केले. आता यामध्ये बघा, श्री माधव गोरे किंवा सौ सुधा राऊत असं मी म्हटलंय का? नाही. सौ, श्री अशा प्रकारच्या उपाध्या बातमीमध्ये लावायच्या नाहीत. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने ही बातमी तुम्ही साधारण 50 ते 60 शब्दामध्ये पुरी करायची. एक लक्षात घ्या, 5 गुणांसाठी आहे आणि म्हणून ती लिहायची आहे, किंवा बापरे याच्यामध्ये किती 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 सांगितलेलं आहे, एवढं आम्हाला जमेल का, असं काही मनामध्ये आणू नका. हे तुम्हाला जमणार. हे फक्त विस्तारानं जरी सांगितलं असलं तर तुम्हाला ते सरावानं जमणार आहे. रोजची वर्तमानपत्र तुम्ही जर वाचत गेलात तर तुम्हाला स्वाभाविक अतिशय सोपेपणा यामध्ये येईल.